पण तुम्हाला सांगतो आज आमचा शिंग भाग गेला तुम्ही मी वेळात वेळ काढून आले हेच बाकी गोष्ट तुमच्या बरोबर गोष्टी काहीच दिलं होतं सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः। पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। शान्तिः वनस्पतयः शान्तिः शान्तिरेव शान्तिः सर्वारिष्टशान्तिर्भवतु। ॐ स्वस्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः। ॐ लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। ॐ उमामहेश्वराभ्यां नमः। ॐ नारीहिरण्यगर्भाभ्यां नमः। ॐ शशिपुरन्दराभ्यां नमः। ॐ मातापितृचरणकमलेभ्यो नमः। ॐ इष्टदेवताभ्यो नमः। ॐ कुलदेवताभ्यो नमः। ॐ ग्रामदेवताभ्यो नमः। ॐ स्थानदेवताभ्यो नमः। ॐ वासुदेवताभ्यो नमः। कोसनेयमग्ने आपोहिष्ठामयो भुवस्तान ऊर्जेदधातना महेरणाय दक्षसे यो वशाप्रिविदागात् सौश्रेयानुभूयायमाना तन्वीरा सत्नमयं नैति स्वाध्यो पुष्पावधि प्रसूवारि अश्वादि वसरित्वारि रवीररपाय नमः। रेणुका माता प्रजासनी पशुसनी लोकसन्या वयसनी अग्नि प्रजां बाहुलां मे करोत्पन्नं वयोरेतो असासु दत्ता
ओम ब्राह्मणो समवासी बाहुराजन्यकृतः ओरोदस्य वैश्य पदागो शूद्रो वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रज्वलितः धूपमाख्यापयामि प्रत्यक्षदीपं दर्शयामि आसारित नैवेद्यं निवेदयामि ओम नाभ्यासि परिक्षद्गो श्रेष्ठोऽद्यौ समवर्तता पञ्चाम्बो गणेशस्योत्रात्रालोकान् नैवेद्यं निवेदयामि सत्यं तवर्तेन प्रसिद्धामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम हितग्गो हविप्रजनानमे अस्तुतसावी रक्तो सर्वगणतो स्वस्वये आत्मसनि प्रजासनि पशुसनि लोकसंज्ञामयसनि अग्नि प्रजां बाहुलां मे करोत्तन्नं पयोरेतो अस्मासु धत्ता ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धर्मातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याखिलमण्डलाकारं व्याप्तयेन चराचरं तत्पदं दर्शितयेव तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। माता की भारत माता की नमः पार्वती पते जय श्री राम 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 सियावर रामचंद्र महाराज महाराज एक सेकंड खाली बसा सगळे श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम वंदे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्। श्रीमद भागवताची कथा मानवतला सांगण्याकरता जाता जाता मी मुद्दाम संभाजीनगरच्या या पवित्र कार्यक्रमामध्ये थांबलो। याचं मुख्य कारण ब्रह्मीभूत पूज्य श्री महाराजांनी माझ्यावरती केलेलं अलोट प्रेम हे त्याचं कारण।
मी काहीच कुठेच नसताना सुद्धा त्यांनी हे सांगितलं होतं की मला भस्म स्नान फक्त तुम्हीच येऊन घातलं तर मी घालणार. आणि या वेळेला तर मी न येण्यात एक मोठी चूक होणार होती, आणि ती म्हणजे देशाच्या बदलत्या अमृत काळामध्ये भगवान रामरायाची प्रतिष्ठा अयोध्येत झाल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं जाऊन सर्वांचं दर्शन आपण घ्यावं. अयोध्येचा भव्य दिव्य सोहळा आपण सर्वांनी पाहिला, आपण सर्वांनी अनुभवला. 500 वर्षांच्या संघर्षानंतर उगवलेली ती अत्यंत रमणीय अशा प्रकारची पहाट होती. आणि 500 वर्षात कधी लोकांनी दिवाळीचा सणही साजरा केला नसेल अशा प्रकारे अख्ख्या देशाची अयोध्या बनली. आपण सगळेजण त्याचे सहभागी होतो, आपण सगळे त्याचे साक्षी पण आहोत. पण हे सगळं घडलं याचं कारण आक्रमणाच्या झंझावातामध्ये अस्मानी सुलतानीच्या काळामध्ये सुद्धा आमचे साधू संत सिद्ध महात्मे पुरुष भगवंताचं नाम, भगवंताच्या ग्रंथांचं पारायण आणि लोकांना समवेत घेऊन त्या सर्वांना भक्ती करवत करवत आपण पुढे जाणं याचं व्रत पाळीत आले. एखाद्या योग्यामध्ये, ज्ञानी पुरुषामध्ये आणि संतांच्या मध्ये काय अंतर असतं ते हे आहे. योगी एकटा करतो, ज्ञानी एकटा मुक्त होतो, पण संत सगळ्या लोकांना सोबत घेऊन उद्धाराच्या मार्गावरती सतरती. नारदांनी सूत्रामध्ये म्हटलंय सतरती सतरती स लोकांस तारयती. ज्याप्रमाणे गंगा माता सागराकडे निघालेली असताना रस्त्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या नद्यांना ती तोषवीत जाते, पिकांना पोषवीत जाते, लोकांना संतुष्ट करीत जाते, लोकांची पाप ताप धूत धूत जाते आणि शेवटी सागराला मिळते. त्याप्रमाणे संतांची जीवन लोकोद्धार करता करता भगवत प्राप्तीसाठी असतात. आणि हे पूज्य महाराजांनी जे आचरलं त्यात सर्वात महत्वाची आणि अवघड गोष्ट ही होती की कुठल्याही वाहनात न बसता त्यांनी अक्षरशः ज्याप्रमाणे कांचीपीठाच्या परमाचार्यांनी आजीवन वाहनात न बसता केवळ पायी प्रवास केला, त्याप्रमाणे पूज्य महाराजांनीही केला. भगवती जगदंबा रेणुका माता, तिचं अत्यंत महत्वाचं ते स्थान, त्या स्थानाची ती ज्योती आपल्या अंतःकरणामध्ये बाळगून जातील त्या ठिकाणी त्या ज्योतीचं प्रज्वालन लोकांच्या हृदयात ते करीत राहिले. आणि अशा प्रकारे अनेक संत महात्म्यांनी केलं. त्या पुण्याईचा आणि त्या प्रेरणेचा परिपाक म्हणजे 22 जानेवारीला आपला रामराया त्या ठिकाणी. 500 वर्षे एखाद्या समाजानं संघर्ष करणं सोपी गोष्ट नसते. अख्ख्या जगाचा इतिहास तुम्ही बघा, ज्या ठिकाणी पापी यवनांनी आक्रमण केलं त्या ठिकाणची नष्ट केलेली प्रार्थना मंदिरं पुन्हा कोणी निर्माण नाही करू शकला. पण आपली मृत्युंजय संस्कृती आहे आणि या मृत्युंजय संस्कृतीनं पुन्हा एकदा उभारी घेतली. ती असंत महात्म्यांच्या प्रेरणेवर आणि पुण्याईच्या बळावरती घेतली. आणि त्यामुळे ही पुण्याई आणि हे बळ आपणा सर्वांना असं सातत्यानं टिकवत ठेवलं पाहिजे. कारण अयोध्येला जे घडलंय ये तो केवळ झाकी आहे. तुमच्या मनात काय आलं? बाकी है.
पण त्याच्या पलीकडचं माझ्या मनात आलं, ये तो केवळ झाकी है, पियो की तो बाकी. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आपल्या सर्वांचं अभिनंदन एवढ्या करताही करायचंय की आपण या शहराला आणि या जिल्ह्याला संभाजीनगर नाव देऊन छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्माकरता कसं जगावं हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्माकरता कसं जगता जगता मरावं सुद्धा हे संभाजी राजांनी शिकवलं. त्या हाल अपेष्टा विसरता येत नाही आणि म्हणून धर्माच्या मार्गावरती चालत असताना एखादी गोष्ट कन्व्हिनियंट आहे की नाही हे बघत बसू नका. ती सोयीस्कर असेल किंवा नसेल ती मला केली पाहिजे, कारण अशा प्रकारच्या जिद्दीनंच राष्ट्र उभी राहतात आणि विजयी राहतात. आणि ही जिद्द जगदंबेनं शिकवली आम्हाला. महिषासुरानं म्हटलं माझ्याशी लग्न कर. तिनं म्हटलं मी प्रतिज्ञा केली, यो माम जयति संग्रामे यो मे दर्पम व्यपोहति यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्यति. ही जी धमक आहे ना ती पुरुषार्थाची धमक आहे. आपण सर्वांनी आपला पुरुषार्थ अशाच प्रकारे जागृत ठेवला पाहिजे, तो वाढवत नेला पाहिजे. आणि हे सगळं भक्ती आणि शक्तीचं व्रत आपण आपल्या पुढल्या पिढीला पण दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या देशाचे, समाजाचे, धर्माचे सगळे प्रश्न सुटतील आणि पुन्हा आपल्या भारताच्या गौरवाचा झेंडा हा सर्वोच्च स्थानावरती फडकेल. तो दिवस दूर नाही. आपण भाग्यवान आहोत की आपली पिढी आपल्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बघते आहे. किती पिढ्या निघून गेल्या, शतकांशतक लोक वाट बघत राहिले, पण त्यांना जे अशक्य वाटलं ते आपण शक्य होताना आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत. आणि हे तर सुरुवातीचं बघतो आहोत. तीसरी पाली में और बहुत कुछ होने वाला है. आणि म्हणून हे वर्ष फार महत्वाचे, लक्षात ठेवा. या वर्षातही येते 4-6 महिने अधिक महत्वाचे आहेत, हेही लक्षात ठेवा. मी लक्षात ठेवा एवढ्या करता म्हणतोय की राम मंदिराच्या दर्शना करता येईल. पण तो राम सगळीकडे जागवा आणि अशा प्रकारे जागवा की खरोखर रामराज्याची स्थापना होईल. समर्थांनी हेच मागितलं, तुझा भवानी तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखिता. त्यामुळे त्या आई जगदंबेचं स्मरण करून आपण सर्वांनी कर्मयोगाचं आचरण करायला हवं. त्याचं अधिष्ठान भक्तीचं आपणा सर्वांचं आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. जगदंबा माता की जय. 8:30 पर्यंत थांबेल म्हणून सांगितलं होतं.